अध्यक्ष महोदय, प्रश्न असा विचारला होता की कामामध्ये निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यात आलं होतं, त्याची चौकशी झाली नाही, ती चौकशी करणार का? दुसरा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय यांना अनुसरून की राजकुमार मिश्रा टेक्नोकेअर कंपनी नागपूर यांनी याचप्रमाणे गोंदिया, सावनेर, अमरावती, नागपूर, भंडारा आणि काटूर आणि परतवाडा, अचलपूर या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी त्यांनी बॅटरी चार्जर, बॅटरी सेट नवीन लावण्याचं वर्क ऑर्डरमध्ये असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जुनं साहित्य लावलं अध्यक्ष महोदय. आणि ते जुन्या उपकरणं लावल्यानंतरही त्याची तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी केली आहे अध्यक्ष महोदय. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्पष्ट निर्देश दिले होते त्या याच्यामध्ये की तपासून कारवाई करण्यात यावं. आणि तशा प्रकारचं पत्रही माझ्याकडे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, 3 जून 2025 रोजी प्रोप्रा श्री राजकुमार मिश्रा टेक्नोकेअर कंपनी नागपूर यांनी MSDCL या निकृष्ट दर्जाच्या कामाचे उपकरण साहित्य पुरवलं, त्याची चौकशी करावी आणि चौकशी करून कारवाई करावी अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश माननीय मुख्यमंत्री मोदींनी दिलेले असताना सुद्धा त्याच्यावर आजपर्यंत अमरावती, अकोला आणि नागपूर या तिथल्या सीईनी कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही. ती कारवाई करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, की जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत संबंधित कंपनीचे कुठलेही देयक वा कुठलंही काम त्यांना देण्यात येऊ नये अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी करताना प्रश्न निर्देश देण्यात यावं. आणि तिसरा माझा प्रश्न आहे की या कंपनीचे देयक काढण्यासंदर्भात ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मदत केली असेल त्यांच्यावर आपण कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, RN इलेक्ट्रिकलच्या बद्दल की जे त्यांनी निकृष्ट दर्जाचं असं साहित्य वापरला सांगितलं, आपण त्यांच्याकडून जे काम करून घेण्यात आलेलं आहे त्यामध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि आपले जे ब्रेकर असतात ते आपण वितरण कंपनीच्या माध्यमातूनच देत असतो. आणि जे लोकल थोडंफार काय मटेरियल लागत असेल फाउंडेशन बनवण्यासाठी किंवा काय, तेच त्या कंपनीने त्या ठिकाणी घेतलं जातं. आणि सन्मान्य सदस्य तोडसम साहेबांनी जो या ठिकाणी प्रश्न मांडलेला आहे संबंधित एजन्सीच्या बद्दल, त्याबद्दल आणखी माहिती घेऊन त्यावरती निश्चितच अगर मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या असतील तर त्याच्यावरती सखोल चौकशी करण्यात येईल. निकृष्ट कामामुळे होणारे शॉर्ट सर्किट आणि अपघाती तांत्रिक निष्काळजी नाही आहे, प्रशासकीय भ्रष्टाचार आहे. आणि अशा वेळेला या ठिकाणी माझा अध्यक्ष महोदय 3 प्रश्न या ठिकाणी आहेत. पहिला आहे की तक्रारीत तथ्य आढळले नाही, मग ही चौकशी नक्की कोणी केली? या विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे, त्याच विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःलाच क्लीन चिट दिली आहे का? आणि 2020 ते 2026 या प्रदीर्घ काळात 448 उपकेंद्राचे काम एकाच कंत्राटदाराला मिळणे, याला काय म्हटलं पाहिजे अध्यक्ष महोदय? त्यामुळे या प्रकरणाची पारदर्शकता सिद्ध करण्यासाठी जी मागणी महेश सावंत यांनी या ठिकाणी केली ती SITच्या माध्यमातून होईल काय? आणि त्या अनुषंगाने त्याचं फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार काय? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की सरकार म्हणते की कोणताही अपघात झाला नाही, पण इलेक्ट्रिकल इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने पुराव्यानिशी तक्रार केली आहे की अनेक उपकेंद्रांमध्ये ऑल ट्रिप सिस्टीम केवळ कागदावर कार्यरत असून प्रत्यक्षात ती निकामी आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.